हॅलो एव्हरीवन, माझं नाव सत्यजित. मी तुम्हाला ज्ञानदीप अकॅडमीच्या या आन्सर रायटिंगच्या प्रोग्राममध्ये या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत करतो. ह्या प्लॅटफॉर्मवर आपण रोज ऑन डेली बेसिस MPSC 2025च्या पॅटर्ननुसार सब्जेक्टिव्ह पद्धतीनं आन्सर रायटिंग कशी करावी किंवा कशी करण्यात यावी ह्याच्यावर आपण ऑलरेडी काही सेशन्स सुरू केलेले आहेत. त्यामध्ये मी भारतीय समाज ह्या टॉपिकची भर घालतो. भारतीय समाज आणि समाजशास्त्र ऑप्शनल बोथ इन इंग्लिश आणि मराठी लँग्वेजसाठी मी फॅकल्टी ज्ञानदीप अकॅडमी सोबत अटॅच्ड आहे. म्हणून माझा नॅचरल चॉईस किंवा नॅचरल सब्जेक्ट भारतीय समाजचा असेल. भारतीय समाजाबद्दलच्या PYQजला आपण आज डिस्कस करायला सुरुवात करू. त्यातला आजचा जो एक PYQ आपण समोर घेऊन आलो तो प्रिव्हियस क्वेश्चन जो UPSC मध्ये विचारला गेलेला आहे तो 2015चा एक क्वेश्चन आहे. आपण आधी क्वेश्चन वाचू आणि त्याचं मग पुढच्या स्लाइडवर आपण त्याचं स्ट्रक्चर डिस्कस करू आणि मग त्याचा कंटेंट डिस्कस करू. भारतातील आदिवासींमधील लिंग गुणोत्तर हे अनुसूचित जातींमधील लिंग गुणोत्तरापेक्षा तर आदिवासी शेड्यूल्ड ट्राइब्स आणि अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल्ड कास्ट. तर भारतातील आदिवासींमधील लिंग गुणोत्तर हे अनुसूचित जातींमधील लिंग गुणोत्तरापेक्षा स्त्रियांना अधिक अनुकूल असल्याचे दाखवणारे आकडेवारी आहे. ते तुम्ही कसं जस्टिफाय कराल, ते तुम्ही कसं स्पष्ट कराल, असा क्वेश्चन. आधी आपण प्रश्न समजून घेऊ. काय हा प्रश्न असा आहे की जर तुम्ही लिंग गुणोत्तर तुम्ही ऑब्झर्व कराल ह्या दोन कम्युनिटीजचं लिंग गुणोत्तर म्हणजे स्त्रिया आणि पुरुषांचं एकमेकांशी असलेलं गुणोत्तर. तर हे गुणोत्तर हे सेक्स रेशो लिंग गुणोत्तर हे शेड्यूल्ड ट्राइब्स मध्ये अधिक आहे आणि शेड्यूल्ड कास्ट मध्ये हे लिंग गुणोत्तर कमी आहे. ह्याचं कारण काय हे तुम्हाला ऑब्झर्व करायचं. एक तर तुम्हाला लिंग गुणोत्तर ही संकल्पना माहित पाहिजे. त्यातल्या त्यात भारतामधली जी लिंग गुणोत्तराचं जे प्रमाण आहे ते का बरं कमी होतंय, कुठली कारणं आहेत, कुठली सामाजिक सांस्कृतिक धार्मिक कारणं आहेत हे तुम्हाला थोडक्यात माहीत हवीत. त्यासाठी तुम्हाला भारतीय समाजमधला लोकसंख्या आणि संबंधित समस्या हा टॉपिक कामाला येऊ शकतो. तर लोकसंख्या आणि संबंधित समस्या ह्या टॉपिक मधून लोकसंख्येविषयीची किंवा लोकसंख्येशी संबंध असलेली एक समस्या ती आहे लोअरिंग सेक्स रेशो किंवा घटते लिंग गुणोत्तर. ह्या टॉपिकवर हा प्रश्न विचारला होता, पण त्यात त्यांनी थोडा ट्विस्ट केला. घटतं लिंग किंवा लिंग गुणोत्तर का घटतंय आणि हे आपण कसं इम्प्रूव्ह करू शकतो असं न विचारता त्यांनी विचारलंय की आदिवासी समुदायाचे लिंग गुणोत्तर बघता अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल्ड कास्ट ह्यांचे लिंग गुणोत्तर कमी दिसतं. तर आदिवासी समुदायामध्ये हे लिंग गुणोत्तर का अधिक आहे किंवा का हे महिलांना फेवर करतं, महिलांसाठी अनुकूल आहे किंवा महिलांचा नंबर आदिवासींमध्ये काय जास्त आहे ह्यावर तुम्हाला भाष्य करायचं. खरं तर हा प्रश्न फार सोपा आहे आणि हा 1 डायमेन्शनल प्रश्न आहे. ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पार्ट्स किंवा सब पार्ट्स नाही आहेत. 2015ला हा प्रश्न विचारला गेला 12.5 मार्काला. नंतर 2017 पासून UPSC स्वतः मेन्सची जी मार्किंग सिस्टम आहे ती चेंज केली. 17 पासून तुम्हाला दिसेल की 10 मार्काचे 10 प्रश्न आणि 15 मार्काचे 15 प्रश्न असा पॅटर्न चेंज झाला. आधी 12.5 मार्काचे 20 प्रश्न विचारण्यात यायचे. म्हणून आता फक्त एक आपण 12.5च्या ऐवजी ह्याला 10 मार्काचा प्रश्न कन्सिडर करू. हा 15 मार्काचा होऊ शकत नाही कारण एवढ्या मोठ्या कंटेंटची ह्याला गरज नाही. तर हा 10 मार्काचा म्हणून आपण आता कन्सिडर करू. UPSC किंवा आता 2025 पासून MPSC जेव्हा तुम्हाला मेन्समध्ये आन्सर रायटिंगसाठी पेपर्स देईल त्याचा पॅटर्न कसा असेल आधी मी तुम्हाला समजून सांगतो. जर क्वेश्चन 10 मार्काचा असतो किंवा असेल तर 2 ब्लँक पेजेस तुम्हाला दिलेले असतात लिहिण्यासाठी, म्हणजे एक पुढून आणि त्याच पेजचा मागून पार्ट. ओके, तर हा पुढचा पार्ट आणि मागचा पार्ट हे मिळून एक कागद एक पेज म्हणजे पेज त्यातला 1 आणि 2 हे 10 मार्कासाठी तुम्हाला अलोकेट केलेलं असतं. आणि जर तो 15 मार्काला प्रश्न असेल तर आणखी ह्यामध्ये एक पान ऍड केलेलं असतं. जर हा 15 मार्काचा असेल तर हे 3 पानं भरून लिहिणं किंवा हा 3 पानांचा स्पेस वापरणं हा 15 मार्काचा प्रश्नासाठी असतं. आणि हे लिमिट आपल्याला क्रॉस करता येत नाही कारण पुढच्या पानावर लगेच दुसरा प्रश्न छापलेला असतो. म्हणून तुम्हाला स्पेसची लिमिट आहे. आता आपण आपल्यासमोर हा प्रश्न 10 मार्काला आहे म्हणून आपल्याला हा एवढ्याच पानामध्ये लिहायचा, बरोबर. आन्सर रायटिंगची एक फॉर्मॅलिटी म्हणजे इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन आपण हे 3 पार्ट आन्सर रायटिंग मध्ये घेतो. आन्सर रायटिंग मधला जो इंट्रोडक्शनचा पार्ट आहे, जी फॉर्मॅलिटी आहे, जो फर्स्ट आपण फॉर्मॅलिटी यूज करतो, वापरतो किंवा तिथून सुरुवात करतो, प्रस्तावना ती असते आपली. ती प्रस्तावना किंवा इंट्रोडक्शन हे 3 ते 4 लाईन्स मध्ये यावं. जवळजवळ तुम्ही 30 शब्द मॅक्सिमम जर गरज पडली तर 35 शब्दापर्यंत जाऊ शकता. शक्यतो जेव्हा 10 मार्काचा प्रश्न लिहायचा आहे तेव्हा 30 शब्दांच्या आत ह्याला तुम्ही कन्क्लूड करावं. 30 शब्दाच्या आतमध्ये इंट्रोडक्शन लिहावं आणि तेवढेच कुठेतरी शब्द तुम्ही कन्क्लुजनसाठी पण वापरावे. 30-35 शब्द 3 ते 4 लाईन्स तुम्ही कन्क्लुजन मध्ये वापरावे. एका ऍव्हरेज विद्यार्थ्याचा हँडरायटिंग साईज अँड फॉन्ट ऑब्झर्व केला
तर तुम्हाला एका पेजमध्ये असा आमचा अनुभव आहे की एका पानामध्ये तुम्ही 16 ते 17 लाईन्स लिहू शकता आणि प्रत्येक एका लाईनमध्ये तुम्ही 5 ते 6 शब्द लिहू शकता. म्हणजे समवेअर यू आर रायटिंग 100 वर्ड्स पर पेज. तर तुम्हाला ह्या कॅल्क्युलेशननं जायचंय आणि हा जो प्रश्न आहे हा जर 10 मार्काला आहे तर तुम्हाला 2 पानामध्ये त्याचं उत्तर लिहायचं. इंट्रोडक्शन, उरलेला पूर्ण स्पेस हा बॉडीसाठी असेल, जो मेन कंटेंट आपला जो मेन प्रश्न विचारला आणि शेवटी 3-4 लाईन्स कन्क्लुजन असेल. ओके. आता ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला डाटा लिहिणं फार महत्वाचं आहे. ऍक्च्युली फार म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की महत्वाचं आहे, कारण सेक्स रेशो हा थोडा स्टॅटिस्टिकल प्रश्न विचारला, डाटा वाईज विचारला. म्हणून तुम्हाला जर जनरली एक जनरल अवेअरनेस म्हणून शेड्यूल ट्राईबचा आणि बाकीच्या पॉप्युलेशनचा किती सेक्स रेशो आहे, लिंग गुणोत्तर आहे, हे तुम्हाला माहित असावं. आणि हे आपोआप माहित होतं सुद्धा जेव्हा तुम्ही मेन्स पर्यंत अभ्यास करता, कंटेंट तुमचा इम्प्रूव्ह होत जातो, वाढत जातो. दररोज न्यूजपेपर वाचणं किंवा इतर रेफरन्स बुक वाचणं, तुमची अवेअरनेस, तुमचं क्युरिओसिटी, ह्यातनं तुम्ही गुगलचा खूप जास्त प्रमाणात वापर, हे सर्व काही ह्यातनं तुमचा कंटेंट वाढणार आहे. त्यावेळी तुम्हाला इथे इंट्रोडक्शनमध्ये डाटा, फॅक्ट्स, फिगर्स लिहायचे. ह्या पर्टिक्युलर प्रश्नासाठी बोलतो मी. सगळ्यांसाठी असं इंट्रोडक्शन असेल का? असं अजिबात नाही. ह्या प्रश्नाचं इंट्रोडक्शन डाटानं सुरू होऊ शकतं. जसं की ह्या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब ह्यांचा सेक्स रेशो किती आहे ह्याचे आकडे जर तुम्ही लिहू शकले तर हा बेस्ट इंट्रोडक्शन असेल. जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला काय करता येईल, तर तुम्ही वेगवेगळे मार्ग वापरू शकता. जसं की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब, एक सिम्पल इंट्रोडक्शन की आदिवासी समुदाय आणि अनुसूचित जाती यांच्यामध्ये लिंग गुणोत्तर तफावत जे दिसतं त्यामागे वेगवेगळे सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय कारण आहेत ते पुढील प्रमाणे. बस इतकं पण इंट्रोडक्शन तुम्हाला हे सफिशियंट असू शकतं. पण जर डाटा तुम्ही वापरू शकले तर वेल अँड गुड. दुसरा की तुमची बॉडी जी सुरू होतीये ती बॉडी तुम्हाला लिहायचंय की जो मेन पॉईंट आहे ना, की तुम्हाला कुठल्या कुठल्या आर्ग्युमेंट्स आहेत की जेणेकरून तुम्ही सांगतायत की शेड्यूल ट्राईबचा सेक्स रेशो इज मोर दॅन शेड्यूल कास्ट, ते तुम्हाला इथे लिहायचंय. तर जो हेडलाईन तुम्ही इथे देणार की तुमचा जो बॉडीतला हेडलाईन आहे की का आदिवासी समुदायांमध्ये लिंग गुणोत्तर महिलांसाठी हे अनुकूल आहे, असं जे तुम्ही इथं हेडलाईन लिहाल की आदिवासी समुदायामध्ये महिलांसाठी लिंग गुणोत्तर अनुकूल असण्याची कारणे पुढील प्रमाणे डॅश, कारण 1, 2, 3, 4 है ना, 5, 6, 7, 8 जेवढे तुम्ही फाइंड आउट करू शकता तेवढे लिहा. शक्यतो असा सजेस्ट करतो आपण की जर 10 मार्काचा प्रश्न असेल तर बॉडी पार्टमध्ये इंट्रो आणि कन्क्लुजन सोडून 8 ते 10 वेगवेगळे पॉइंट्स यावेत, असं एक जनरल एक आमचं कन्व्हेन्शन आहे आन्सर रायटिंगचं. आतापर्यंत आमचं ऑब्झर्वेशन आहे. असं युपीएससीने कुठेही नियम दिलेला नाही की किती पॉईंट असावेत, पण तुम्ही जेवढे अधिक पॉईंट लिहाल, कमी शब्दामध्ये प्रिसाइजली व्यवस्थित समजून सांगाल, तेवढं तुम्ही बाकीच्यांना कॉम्पिटिशनमध्ये मागे सोडता. म्हणून पॉईंट पण जास्त असावे, प्रत्येक पॉईंट पण खूप छान सुंदरपणे योग्य शब्दांचा वापर करून, कमीत कमी शब्दांचा वापर करून एक्सप्लेन केलेला असावा. म्हणून इथे कुठेतरी 8 ते 10 पॉईंट यावेत. इन केस जर तुम्ही 6 पण शोधू शकले, नॉट ॲट ऑल बॅड. तुम्ही 6 पॉईंट्सला पण खूप चांगल्या प्रकारे समजून सांगावं हे तुमच्याकडनं अपेक्षित असतं. देन तुम्ही इथे इंट्रोडक्शन केलं, बॉडीमध्ये लिहिलं की आदिवासी समुदायामध्ये महिलांसाठी जो लिंग गुणोत्तर आहे ते कावर अनुकूल आहे, आणि कन्क्लुजन लिहिलं. कन्क्लुजनमध्ये तुम्हाला दिसतंय का की प्रॉब्लेम, ह्याच्यामध्ये अंडरलाईन एक प्रॉब्लेम दिलेला आहे. प्रॉब्लेम असा आहे की शेड्यूल कास्ट मध्ये लिंग गुणोत्तर का बरं कमी आहे. हा एक प्रॉब्लेम आहे जो की विचारलेला नाहीये, पण तुम्हाला ऑब्झर्व होतंय की हिडन सोशल प्रॉब्लेम काय ह्यामध्ये की घट्ट लिंग गुणोत्तर. ओके. ऍडिशनली फक्त एससीच नाही तर इतर पॉप्युलेशन मध्ये पण लिंग गुणोत्तर कमी आहे. शेड्यूल कास्ट सोडून जी जनरल सोसायटी आहे त्याच्याबद्दल पण तुम्हाला बोलावं लागेल. मग तुम्हाला इथे जे तुमचं कन्क्लुजन आहे ते सोल्युशन ओरिएंटेड असावं, ते एक फ्युचरिस्टिक असावं, ज्यामध्ये तुम्ही काही प्रश्नांना किंवा समस्यांची उत्तरं किंवा सोल्युशन्स तुम्ही इथे ऍड केलेली असावी. तर तुमचं सोल्युशन कशावर असेल? सोल्युशन असेल की जे शेड्यूल कास्ट किंवा इतर पॉप्युलेशन आहे त्यांचं जे लिंग गुणोत्तर कमी आहे किंवा घटत आहे, ते जे लिंग गुणोत्तर आपल्याला कसं वाढवता येईल, है ना. हाऊ टू इम्प्रूव्ह द सेक्स रेशो इन दी शेड्यूल कास्ट अँड अदर पॉप्युलेशन सेक्शन्स, तुम्हाला ह्यावर सोल्युशन द्यावं लागेल. ओके. तर तुम्ही हे सांगितलं डाटा, कारण ट्राईब्स मध्ये का अनुकूल आहे, आणि हीच अनुकूलता आपल्याला शेड्यूल कास्ट मध्ये कशी आणता येईल, त्यासाठी गव्हर्नमेंटनं काय करावं, आपण काय करावं, पॉप्युलेशनने काय करावं, वगैरे वगैरे, हे सोल्युशन्सवर तुम्ही देऊ शकता की 1-2 मॅक्सिमम 1 किंवा 2 चांगले सोल्युशन्स द्यावेत की ज्यानं तुमच्या एक्झामिनरला क्लिअर होईल. तर अशा प्रकारे तुमचं 10 मार्काचं स्ट्रक्चर असेल, 2 पानामध्ये डिवाइड केलेलं. आता आपण कंटेंटकडे वळू की कंटेंट तुम्हाला कसं ह्यामध्ये ऍड करता येईल. मी आधीच सांगितलं की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कदाचित
डाटा जर माहीत नसेल तर अशा वेळी तुमची गफलत होऊ शकते. म्हणून तुम्हाला काही सेफ इंट्रोडक्शनचे स्टाईल वापरावं लागतील. नेसेसरी नाही की प्रत्येक विद्यार्थ्याला शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचा सेक्स रेशो डाटा माहीतच असेल. म्हणून एक साधं इंट्रोडक्शन की भारतातील विविध सामाजिक गटांमध्ये जसे की जमाती म्हणजे शेड्यूल ट्राईब्स आणि अनुसूचित जाती यांच्यातील लिंग गुणोत्तराचा फरक तो का आहे, काही ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक घटकांमुळे आहे, फुल स्टॉप. ती कारणे पुढीलप्रमाणे. असं पण इंट्रोडक्शन एकदम इझी आणि सेफ इंट्रोडक्शन आहे. एकदम आपण डिप्लोमॅटिक खेळलेलो, इझी करून टाकलं त्याला. आणि ते कुठले कुठले आहेत ते आपण आता पॉइंट्स बघू. तर बॉडीमध्ये जे आपण कारण बघतोय का जमातींमध्ये किंवा आदिवासी जमातींमध्ये महिलांसाठी लिंग गुणोत्तर हे अनुकूल आहे, ह्याची कारण पहिला की सांस्कृतिक पद्धती किंवा सांस्कृतिक रचना. जर तुम्ही ऑब्झर्व कराल तर आदिवासी समुदायामधले बरेचसे समुदाय, एस्पेशली मोस्टली बरेचसे समुदाय यांच्यामध्ये पुरुष सत्ताक पद्धतीचा अभाव दिसतो आणि मातृसत्ताक पद्धती तुम्हाला डॉमिनंट दिसते. तर त्यांचा सांस्कृतिक वारसा किंवा सांस्कृतिक ठेवण ही महिलांना अधिक महत्व किंवा महिलांना ऍटलिस्ट पुरुषांना एवढा रिस्पेक्ट, स्वातंत्र्य ह्या संस्कृतीचा वारसा आहे. तर आदिम किंवा आदिवासी समुदायामध्ये महिलांच्या हक्कांची सांस्कृतिक दृष्ट्या त्याची जोपासना केलेली दिसते. म्हणून सांस्कृतिक पद्धती फार महत्वाच्या आहेत. मातृसत्ता, इव्हन जर तुम्ही काही नॉर्थ ईस्ट मधल्या जमाती बघाल, ट्राईब्स बघाल तर गारो, खासी, इव्हन तुम्ही तमिळनाडूमध्ये जी नायर कम्युनिटी आहे, केरळामधली नायर कम्युनिटी आहे, तिथं मॅट्रिआर्की, प्रॉपर मातृसत्ताक पद्धती आहे. तर ह्यामुळे नॅचरली जो फिमेल फिटिसाइड किंवा इन्फंटिसाइडचा जो प्रॉब्लेम आहे, ज्यानं स्त्री भ्रूण हत्या आपण त्याला म्हणतो, ज्यानं लिंग गुणोत्तर घटतं, कमी होतं बाकीच्या पॉप्युलेशनमध्ये, तो प्रॉब्लेम, ती समस्या तुम्हाला आदिवासी समुदायामध्ये दिसत नाही. कारण आदिवासी समुदायामध्ये महिलांचा जन्म आपण वेलकम करतो, प्रोत्साहित करतो, मातृसत्ताक पद्धती असते, वुमेन एम्पॉवरमेंट स्ट्रॉंग असते. दुसरा, भौगोलिक अलगाव म्हणजे जिओग्राफिकल आयसोलेशन. ज्या आदिवासी समुदायांबद्दल आपण बघतो त्यांचं जर तुम्ही रहिवासाची ठिकाणं ऑब्झर्व केली, म्हणजे त्यांचं रेसिडेन्शियल लोकेशन्स, तर भारतामध्ये असे काही इम्पॉर्टंट जिओग्राफिकल रिजन्स आहेत की जिथं आदिवासी समुदाय राहतात डॉमिनेटिंगली. त्यातला पहिला भाग येतो सेंट्रल इंडियाचा भाग, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेशचा काही भाग, इव्हन महाराष्ट्रामधला पण जो ईस्टर्न पार्ट आहे तो भाग. तो सेंट्रल इंडियामधला एक भाग जिथे आदिवासी समुदाय मोठ्या प्रमाणात राहतो. दुसरा भाग येतो नॉर्थ ईस्ट इंडिया, त्याला आपण ईशान्य भारत म्हणतो. जसं की सगळे नागालँड म्हणा, मणिपूर म्हणा, ह्या सगळ्या राज्यांमध्ये, 7 सिस्टर्समध्ये आदिवासी समुदायांचं प्रमाण जास्त आहे. तिसरा एक इम्पॉर्टंट भाग येतो किंवा जिओग्राफिकल रिजन, तो आहे अंदमान आणि निकोबारची बेटं आणि काही प्रमाणात लक्षद्वीप. तर हे जर आपण लक्षद्वीप जर बाजूला ठेवलं, पण अंदमान निकोबार, सेंट्रल इंडिया आणि नॉर्थ ईस्ट इंडिया, त्याच्यावर लडाखमध्ये सुद्धा हिमालय जेव्हा आपण क्रॉस करून जातो, हिमालय क्रॉस करून लडाखमध्ये पण शेड्यूल ट्राईबचं प्रमाण दिसतं. तर हे तिन्ही चारही रिजन्स हे भौगोलिक दृष्ट्या मेनस्ट्रीम सोसायटीपासून जराशे विलग झालेले आहेत वेगवेगळ्या कारणात. जसं की लडाख रिजन हिमालयामुळे तुटला गेलेला आहे किंवा एक फिजिकल डिस्टन्स झालेला आहे, कारण तिथे लडाखपर्यंत पोहोचायला तुम्हाला हिमालयाचे वेगवेगळे लेयर्स क्रॉस करून आलो. दुसरा, सेंट्रल इंडिया जंगलांचा बनलेला आहे, रिमोट आहे. नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये हिमालय पण आहे, जंगल पण आहेत आणि समुद्राच्या मधल्या ह्या बे ऑफ बेंगॉलमुळे तुम्हाला दिसेल की अंदमान निकोबार पण दूर आहे. म्हणून समाजामधल्या इतर प्रचलित प्रथा, जसं की काही सोशल प्रॉब्लेम्स, जसं की स्त्रीभ्रूण हत्या, हे जे इतर समाजामध्ये चालतं, मेन स्ट्रीम इंडियामध्ये चालतं, ते आदिवासी समुदायापर्यंत पोहोचू शकत नाही. का नाही पोहोचू शकत? कारण जिओग्राफिकली ते आयसोलेट झाले. ह्या जिओग्राफिकल आयसोलेशनमुळे मेनस्ट्रीम सोशल इंडियामधल्या किंवा मेनस्ट्रीम भारतामधल्या सोशल प्रॉब्लेम्स आदिवासी समुदायापर्यंत नाही पोहोचत. म्हणून हे दूर असल्यामुळे त्यांच्यामधल्या ह्या संस्कृती, वुमेन एम्पॉवरमेंट हे टिकून आहे आणि ह्या समस्या पण दूर आहेत. ह्या समस्यांपासून आदिवासी समुदाय दूर आहेत. कुठली समस्या बोलतोय मी? स्त्रीभ्रूण हत्येची समस्या किंवा पुरुष सत्ताक पद्धती ह्यापासून दूर आहेत. म्हणून भौगोलिक अलगाव हा पण एक फार इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तिसरा जो इम्पॉर्टंट फॅक्टर आहे तो आहे आर्थिक क्रियाकलाप किंवा इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज. जर तुम्ही ऑब्झर्व कराल की जी अर्थव्यवस्था आहे आदिवासी समुदायांची, ऑफकोर्स जी एक आदिम स्वरूपाची आहे, प्राचीन आहे, पण ह्या अर्थव्यवस्थेमध्ये जिथे प्रोडक्शन, कन्झम्पशन आणि अलोकेशन चालतं, एस्पेशली प्रोडक्शन, इथे महिला आणि पुरुष दोघांनाही समान अधिकार असतो आर्थिक व्यवस्था किंवा अर्थव्यवस्थेमध्ये हातभार लावण्याचा. मी अर्थव्यवस्था बोलतोय आरबीआय किंवा बजेट वगैरे नाही. आदिवासी समुदाय जे काही मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस कलेक्ट करतात, विकतात, शेती करतात,
धान्य पिकवतात, विकतात. ह्या सगळ्या आर्थिक किंवा ज्या कामांमध्ये, ह्या उलाढालीमध्ये महिलांना पण तेवढंच महत्त्वाचं स्थान असतं आणि महिला पण इकॉनॉमीमध्ये कॉन्ट्रीब्यूट करते. महिला पण हे क्रय शक्तीमध्ये असते, वर्कफोर्समध्ये असते. म्हणून तुम्हाला दिसेल की आदिवासी महिला ह्यांची एम्पॉवरमेंटची जी लेवल आहे ॲज कम्पेअर्ड टू बाकीचा समाज हा अधिक असते. तर आर्थिक क्रियाकलापामध्ये पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही महत्त्व आहे आदिवासी समुदायामध्ये. चौथा जर मी पॉईंट डिस्कस करण्याचा प्रयत्न केला तो आहे सामाजिक कार्यक्रम किंवा काही सामाजिक कल्याणाचे कार्यक्रम, आपण शब्द वापरू वाटला सोशल वेलफेअर प्रोग्राम्स. तुम्हाला माहिती, जेव्हापासून भारत स्वतंत्र झालाय तेव्हापासून जो इंडिपेंडंट इंडिया आहे किंवा भारत सरकार आहे हे आदिवासी समुदायाची विशेष काळजी घेतं. आदिवासी समुदाय हा एक पीडित, वंचित किंवा एक दुर्गम भागात राहणारा, काही विशिष्ट समस्यांना तो ग्रासलेला आपण त्याला कन्सिडर करतो, जसं की लॅक ऑफ हेल्थ, लॅक ऑफ एज्युकेशन, लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणून सरकार वेगवेगळ्या कार्यक्रमांथ्रू आदिवासी समुदायाला स्पेशल प्रोव्हिजन्स देतं, आरक्षण देतं, हेल्थ एज्युकेशनच्या सोयीसुविधा पुरवतं, काही स्कीम्समधून त्यांची एम्पॉवरमेंट करतं, रोजगार देतं, जसं की वनबंधू स्कीम वगैरे है ना. तर ह्या सगळ्या स्कीम्समधनं त्यांची एम्पॉवरमेंट सुरू आहे. आदिवासी समुदायाची आपण एम्पॉवरमेंट करतोय, सबलीकरण करतोय आणि ह्यातनं तुम्हाला दिसेल की ह्या सबलीकरणाचा अधिक फायदा ह्या महिलांना देखील होतोय. ऑलरेडी आदिवासी समुदायामधल्या महिला एम्पॉवर्ड आहेत आणि हा संपूर्ण जमाती किंवा आदिवासी समुदायाच एम्पॉवर होतोय. त्यामुळे महिलांच्या एम्पॉवरमेंटची लेवल अधिकच वाढतीये. त्याचं कारण सामाजिक कार्यक्रम आहेत. म्हणून त्यांचा आर्थिक, राजकीय आणि सामाजिक कल्याणाची जी जबाबदारी आहे ते सरकार घेत आहे. त्यामुळे देखील लैंगिक समानतेबद्दल जागरूकता ह्यामध्ये आहे. आणि ॲडिशनली काही ऐतिहासिक घटक आहेत. ऐतिहासिक घटकामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व्ह केलं तर आदिवासी समाजाचा इतिहासच समानतेवर आधारलेला आहे. आदिवासी जमातींचा इतिहास, त्यांचा वारसा, त्यांची संस्कृती ही पुरुषसत्ताक पद्धतीच्या विरुद्ध म्हणता येण्यापेक्षा ही मातृसत्ताक पद्धतीची असलेली आहे. म्हणून तुम्हाला महिला आणि पुरुषांना हे समान स्थान समाजामध्ये ऑब्झर्व्ह होतं आणि ह्याचंच कारण की समाजामध्ये जो इतिहास आहे, जी संस्कृती आहे, जो वारसा आहे तो समानतेचा आहे, पुरुष आणि स्त्रियांच्या समान हक्कांचा आहे. म्हणून समाजामध्ये, आदिवासी समुदायामध्ये तुम्हाला दिसेल की सेक्स रेशो किंवा लिंग गुणोत्तर हे महिलांसाठी फेवर करतं, हे अनुकूल आहे. ओके, तर ह्या 5-6 पॉईंट्सवरून आपण ऑब्झर्व्ह करू. वन मोर पॉईंट आय वुड लाईक टू मेन्शन. जर तुम्ही इतर समाज किंवा भारतीय मेनस्ट्रीम सोसायटी बघितली तर टेक्नॉलॉजी जी आहे ती पण कॉन्ट्रीब्यूट करते ह्या फिमेल फिटिसाइड, इन्फंटिसाइडमध्ये. जसं की तुम्हाला माहिती आहे की लिंग निदान परीक्षण, आपण त्याला म्हणतो लिंग परीक्षण किंवा सेक्स सिलेक्टिव्ह डिटर्मिनेशन किंवा सेक्स डिटर्मिनेशन, ह्या सोनोग्राफीच्या मशीन्समुळे गर्भात असताना त्या बालकाचं किंवा त्या गर्भाचं आपल्याला लिंग कळतं आणि आपण ॲबॉर्शन्स करतो, है ना. ही टेक्नॉलॉजी अजून आदिवासी समुदायापर्यंत नाही पोहोचलेली. म्हणून देखील मुलींचा जन्म व्हायच्या आधीच तिला मारण्याची जी पद्धत टेक्नॉलॉजीनं प्रोत्साहित केली आहे इतर भारताच्या समाजांमध्ये, ती टेक्नॉलॉजी आदिवासी समुदायात न पोहोचल्यामुळे आजही महिलांचा जन्म आपण वेलकम करतो आणि ह्या टेक्नॉलॉजीच्या लॅक ऑफ रिच ऑफ टेक्नॉलॉजीमुळे आदिवासी समुदाय ॲटलिस्ट फिमेल फिटिसाइड आणि इन्फंटिसाइड पासून दूर आहे असं आपण समजून घेऊ. त्यामुळे लिंग गुणोत्तर आदिवासी समुदायाचं हे फेवरेबल आहे महिलांसाठी. ओके, इथपर्यंत. आता ही बॉडी संपली, आता आपण कन्क्लुजनकडे बोलू. कन्क्लुजन असं होऊ शकतं की समाजामध्ये एकंदरीत मी म्हणलं ना की प्रॉब्लेम काय, प्रॉब्लेम हा आहे की आदिवासींचं लिंग गुणोत्तर चांगलं आहे, इट्स व्हेरी गुड थिंग. अजून ते इम्प्रूव्ह पण करता येईल आपल्याला, आपण त्यासाठी काहीतरी करायलाही हवं. पण ह्या पलीकडे आपल्याला एक समस्या अधोरेखित करतोय आपण की घट्ट लिंग गुणोत्तर किंवा एससीज मधलं घट्ट लिंग गुणोत्तर किंवा भारताच्या मेनस्ट्रीम सोसायटीमधलं घट्ट लिंग गुणोत्तर, तर सेक्स रेशो कशी कमी आपल्याला इम्प्रूव्ह करता येईल आणि लिंग गुणोत्तर कसं इम्प्रूव्ह करता येईल, लैंगिक समानता कशी आणता येईल, ह्यावर तुम्ही सोल्युशन्स प्रोव्हाइड करावेत, ज्यामध्ये महिला सबलीकरण असेल, शिक्षण असेल, रोजगार असेल, अवेअरनेस असेल, व्हॉट एव्हर तुम्हाला जे 2-3 सोल्युशन सुचतील ते तुम्ही लावावेत. जसं की लैंगिक असमतोल संबोधित करण्यासाठी, लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी काही लक्षित धोरण आणि हस्तक्षेप आपण करायला हवं, ज्यामध्ये शिक्षण आलं, आरोग्य आलं आणि रोजगार आलं. मी महिलांचं बोलतोय, महिलांचं शिक्षण, महिलांचं आरोग्य आणि महिलांची रोजगार किंवा क्रय शक्तीमधलं पार्टिसिपेशन ह्यावर आपण फोकस करावं, जेणेकरून महिलांसाठी, इतर महिलांसाठी देखील, आदिवासी समुदायाच्या महिला सोडून इतर महिलांना देखील लिंग गुणोत्तर हे अनुकूल ठरेल. ह्या नोटवर मी तुमची आज रजा घेतो. अशा प्रकारे आज आपण टॉपिक, एक क्वेश्चन बघितला. येत्या काळात मी भारतीय समाजमधनं आणखी
काही क्वेश्चन तुमच्यासमोर घेऊन येईल, त्याचा कंटेंट आणि स्ट्रक्चर डिस्कस करेल. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. हे माझे काही डिटेल्स, इन केस तुम्हाला आन्सर रायटिंगची काही हेल्प लागली तर आय विल बी ready to help you all. Thank you very much. We will meet soon in another session of Indian Society. Thank you.